देवघरात पाळावयाचे 55 महत्त्वाचे नियम. देवघर कसे असावे? 1. सर्वात योग्य लाकडातील देव्हारा. त्यात काळे शिसव वापरल्यास अतिउत्तम. त्याखालोखाल सागवान फळझाडांचे लाकूड चालेल. जंगली लाकूड वापरू नयेत, कारण देव्हाऱ्याला चिरा पडू शकतात. घरातील देव्हाऱ्याला कळस नसावा. 2. देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे. 3. हे शक्य नसेल तर देवघर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. 4. देवघर वरून नेहमी चपटे असावे. 5. देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा, गणपती व श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. 6. तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला पाहिजे. 7. देवघरात पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे. 8. मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसूनच पूजा केली पाहिजे. 9. देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको. 10. देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका माता आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 11. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. 12. देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. 13. देवघरात पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे. 14. पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा. 15. दिवा देव्हाऱ्याच्या आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे. 16. निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे, ते घरात ठेवणे वर्जित आहे. 17. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे. 18. देवाला नैवेद्य नेहमी गोड वस्तूचाच दाखवावा. 19. खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. 20. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानावत आहे. 21. आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या नवीन वास्तूत स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. 22. देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवन असते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो. 23. ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवन असते. 24. कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वरी साक्षीनेच व्हावेत. 25. ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी. 26. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते. 27. ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देव्हारा चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपऱ्यातच हवा. 28. देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये, असल्यास अतिपीडा उद्भवतात. 29. देव्हारा शयनगृहात सुद्धा नसावा. जर शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्यासमोर तात्पुरते लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी करावी. 30. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. पशुपक्षी, महाभारताचे युद्ध प्रसंगी चित्रे लावू नयेत. 31. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. 32. पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत. 33. पूजा घरास उंबरठा अवश्य असावा. आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकता, फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे. 34. देव्हाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नये, तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. 35. पूजाघर भिंतीत कोरू नये. अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये. पूजाघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नये. 36. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर फोटो असावे. 37. कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा फोटो, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण
नंदी व नागविरहित शंकराची पिंड दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे. 38. एकाच देवाच्या 2 किंवा जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. त्या दोन्हीही कार्य करत नाहीत. मात्र एकाच देवतेची मूर्ती व फोटो असेल तर हरकत नाही. 39. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे वंशज देवघरात अजिबात पूजा करू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जित करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होते. 40. संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. 41. देव्हाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय व अति उदास राहते. 42. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात नको. 43. देवघरात मुंजाची पूजा सुद्धा करू नये. त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 44. देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याचे शिवाशिव पाळणे खूपच कठीण आहे. 45. देवघरात कालभैरवाची पूजा देखील करू नये. ते यम असून स्वभाव अति उग्र व कडक आहे. 46. म्हसोबा सुद्धा देवघरात पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेचे छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. 47. देवाऱ्यात पिराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये. त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. 48. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. 49. देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत, नाहीतर आपलीच शोभा करतात. 50. देवाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठ्या उंचीच्या असल्यास विसर्जित कराव्यात. 51. देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले देव पाण्यात टाकल्यास बुडबुडे येणारे देव नसावेत. ते ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. 52. देवांच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात. 53. बक्षीस म्हणून मिळालेली किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत. 54. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे. 55. तुटलेले खंडित झालेले देव देवघरात ठेवू नये. त्यांचे विसर्जन करावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.